बांगडा फ्रायसाठी फ्रेश असे 2 हे बांगडे, ताजे बांगडे मी आणले आहेत बाजारातून. पण ह्या बांगड्याची फ्राय मी आपण जे दररोज बनवतो त्या प्रकारे न बनवता केरळमध्ये ज्या पद्धतीने बांगडा फ्राय केला जातो तर त्या पद्धतीचे बांगडा फ्रायची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हे दोन्ही बांगडे मी स्वच्छ धुतले, कट करून घेतले आणि ह्या 2 बांगड्यामध्ये ही जी अंडी मिळाली ती पण फ्राय करायला घेणार आहे. या बांगडा फ्रायसाठी आपल्याला जो मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी हे छोटे छोटे जे कांदे असतात जे केरळ साईडला जास्त जेवणामध्ये वापर केला जातो तर त्या कांद्यांचा वापर करणार आहे. हे छोटे छोटे जे कांदे आहेत ते 4-5 घेतले आहेत. लसूणच्या पाकळ्या 7-8, अद्रक, कढीपत्ता, काळी मिरी पूड, हळद, लाल मसाला हे सगळं वाटून घ्यायचं. हे वाटलेला मसाला त्यात अर्धा चमचा तेल घालायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करायचं आणि हा जो मसाला आहे तो बांगड्याच्या पीसेसला लावायचा आणि हे जे बांगड्याचे तुकडे आहेत ते दोन्ही साइडनी फ्राय करून घ्यायचे. ह्या 2 बांगड्यांपैकी एक बांगडा इथे फ्राय करून झालेला आहे. त्यातील हा जो शेपूटकडचा भाग आहे तो मी माझ्या मुलाला खायला देणार आहे, कारण की आता ही रेसिपी बनवेपर्यंत 2 वाजले आहेत आणि त्यालाही बांगडा खायचा आहे आणि तो वाट बघतो, त्याला भूक लागली. तर हा जो बांगड्याचा पीस आहे तो मी त्याच्या ताटामध्ये ठेवून देते आणि त्याला आधी खायला देते आणि नंतरचा जो एक बांगडा आहे तो मी त्याच्यामध्ये फ्राय करते. अनेकांच्या घरामध्ये आजही आपण जे पारंपरिक पद्धतीने जी पद्धती चालू आहे त्यानुसारच आपण रेसिपी किंवा जेवण बनवत असतो. पण कधी कधी वेगवेगळ्या प्रांतातील रेसिपी ट्राय करून पाहिजे, म्हणजे त्याच ज्या रेसिपीज आहेत किंवा त्याच ज्या भाज्या आहेत किंवा मच्छी आहेत त्याच थोडी वेगळी चव आपल्याला चाखायला मिळते. तुम्हालाही केरळ पद्धतीची ही चव, वेगळी चव चाखायची असेल तर ही रेसिपी ट्राय करून पहा. याआधीही खूप साऱ्या मच्छीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर यानंतरही मच्छीच्या रेसिपी येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.